ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत गव्हाच्या चिकाच्या कुरडया. या व्हिडिओतून तुम्हाला अगदी गहू भिजवण्यापासून त्याचं सत्व काढणे आणि त्याचा चीक बनवणे इत्थंभूत माहिती दिलेली आहे, म्हणून या व्हिडिओची लांबी थोडी जास्त झालेली आहे. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्यालाही चांगल्या पद्धतीनं या कुरडया सहज बनवता येतात. मी 1 किलो गहू 3 दिवस भिजत घातले आणि चौथ्या दिवशी ते पाण्यातून उपसून घेतले. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी आपल्याला त्याचं पाणी बदलायचं आहे, नसता आंबटपणा वाढत जाईल. आणि आता हे एका चाळणीमध्ये ठेवलं आणि मिक्सरच्या भांड्यामधून त्याचा आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. ते मी घेतलं. हा व्हिडिओ इथं मी स्किप केलेला आहे, कारण तो व्हिडिओ मी गव्हाच्या चिक्काच्या पापड्या बनवल्या त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित टाकलेला आहे, म्हणून या ठिकाणी थोडासा स्किप केलेला आहे. अशा पद्धतीनं मिक्सरमधून काढून लगेच जाळणीमध्ये घालायचं, खाली पातेलं ठेवायचं आणि हे दूध काढून घ्यायचं. आणि हा जो चोथा असतो तो एका बाउलमध्ये जमा करायचा आणि शेवटी तो चोथाही आपल्याला 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये दूध निघतं, चांगला चुरून धुवून घ्यायचा आहे. हे पहा, या टोपल्यामध्ये मी हा चोथा जमा केला होता, यातूनही खूप दूध निघतं. हे 2 वेळा मी धुवून घेते हा चोथा, आणि मग कोंडा बाजूला निघेल. चोथा म्हणजेच तो कोंडा बाजूला निघेल आणि आपल्याला जे काही दूध मिळेल ते दूध पुन्हा एकदा एका पातेल्याला पातळ कापड बांधून त्या कापडामधून गाळून घ्यायचं आहे, किंवा आपण सोजीची चाळणी असेल तिनं सुद्धा गाळून घेऊ शकतो. हे सगळी प्रोसेस मी संध्याकाळी केलेली आहे, म्हणजेच हा डबा रात्रभर होता, तर सकाळी त्याच्यावर नितळ पाणी आलेलं होतं आणि हा सार आहे दुधाचा किंवा गव्हाचं सत्व आहे ते खाली बसलेलं, आणि याच्यापासूनच आपल्याला चीक बनवायचं आहे, म्हणून ते पाणी मी ओतून काढलेलं आहे. आणि हा चीक आपल्याला एका भांड्याने, कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे. तो मी मोजून घेत आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे मोजून घेण्याची. आपल्याला त्याच प्रमाणात पाणी घालायचं असतं. तर या ठिकाणी माझं हे नेहमीचंच माप आहे की 1 किलो गव्हापासून 2 मग चीक निघतो, पण यावेळेस मला 2.25 मग मिळालेला आहे. का मिळाला? तर त्याचं कारण म्हणजे यावेळेसचं जे काही सत्व मिळालेलं आहे ते घट्ट नाही आहे, थोडंसं पातळच मिळालेलं आहे. त्याच हिशोबात आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि काल आपण तुरटीचा जो खडा टाकला होता तो खडा मी काढून घेते. या दुधामधून चीक हटण्यासाठी नेहमी आपल्याला जाड बुडाचं पातेलं किंवा जाड बुडाची कढई घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे कुकर. तर हे माझं कुकर अतिशय जाड बुडाचं आहे, लगेच खाली चिटकत नाही आहे. आणि यामध्ये घेतलेलं आहे त्याच मगाने 2 मग पाणी. 2.25 मग चीक निघालेला आहे, पण 2च मग पाणी घेतलेलं आहे. चीक पातळ असल्यामुळं 2च मग खूप होतात. आणि ज्यावेळेस तो चीक घट्ट असेल त्यावेळेसही आपल्याला जेवढा चीक मिळेल किंवा गव्हाचं सत्व जेवढं मिळेल तेवढंच पाणी घालायचं आहे. या ठिकाणी पाणी उकळलेलं आहे आणि या उकळलेल्या पाण्यामधून मी पाव मग पाणी काढून घेतलेलं आहे. आणि हळूहळू हे दूध घालत आपल्याला हा चीक हटून घ्यायचा आहे. एकीकडे दूध घालायचं आणि दुसरीकडे हलवणं चालू ठेवायचं आणि बिलकुल गुठळ्या होऊ देता कामा नये. मग एक पळी घ्यायची आपली आणि तिनं पण चांगलं हलवायचं. अगदी हे 10 मिनिट झालं की आपण झाकून ठेवायचं आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. त्याच्या ओला कपडा घ्यायचा आणि तो ठेवून द्यायचा. या दरम्यान त्यामध्ये चवीनुसार आपल्याला या चिकामध्ये मीठ घालायचं. मग हा रुमाल ठेवूनही मी अजून 10 मिनिटांनी काढून घेतलेला आहे.
म्हणजेच 20 मिनिट हा चीक शिजलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला 20 ते 25 मिनिट हा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे एकूण चीक शिजण्यासाठी आपल्याला 40 ते 45 मिनिटांचा वेळ द्यावा लागतो. मी परत पाणी घातलं नाही, म्हणजेच मला 1.5 ते पावणे 2 मग पाणी लागलेलं आहे चीक शिजायला. गव्हाचं सत्व जेवढं घट्ट असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं. ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा. आणि जेव्हा हे सत्व आपल्याला थोडंसं पातळ मिळेल त्यावेळेस सत्वापेक्षा पाणी कमीच घ्यायचं. मी चकल्याचा साचा घेतलेला आहे आणि शेवची चाळणी लावून आता थोडं थोडं या चकलीच्या साच्यामध्ये हे चीक घालून कुरडया पाडून घेते आणि कडक उन्हात वाळत घालायच्या. कुरडया घालून घेतलेला आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ पाठवा. या 2 दिवसांनी माझ्या कुरडया वाळलेल्या आहेत आणि तुम्हाला एक कुरडई तळून दाखवते. पहा कशी फुललेली आहे ते. मस्त. आता आंब्याचं सीझन आहे. आंब्याचा रस आणि या कुरडया. वाह! क्या बात है! मस्तच झालेल्या आहेत. तुम्हाला कुरडया खायला आवडतं का हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.